नमस्कार. रुचितरंगमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण कॉर्न पॅटीस बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत 2 कप कॉर्न हे बॉईल करून घेतलेले आहेत. 7 ते 8 ब्रेड स्लाइस लागणार आहेत. इथे मी व्हाईट ब्रेड वापरलेले आहेत. तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर उकडलेले 3 ते 4 मध्यम आकाराचे बटाटे किसणीवर अशा प्रकारे किसून घेतलेले आहेत. बटाटे किसून घेतल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. इथे मी घेतलेत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हळद, तिखट, मीठ, आमचूर पावडर आणि साखर. सर्वात आधी आपण ह्या सर्व ब्रेड स्लाइस मिक्सरमधून फिरवून घेऊ. मिक्सर थोडं थोडं फिरवत ह्याचे ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत. स्लाइस जास्त असल्यामुळे मी 2 वेळा फिरवून घेणार आहे. इथे आपले ब्रेड क्रम्स तयार आहेत. हे अशा प्रकारे करून घ्यायचे. हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता हे बॉईल केलेले कॉर्नसुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत. कॉर्न आपल्याला थोडे जाडसरच वाटायचे आहेत, त्याची पेस्ट करायची नाही आहे. कॉर्न मिक्सरमधून फिरवून घेताना त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कॉर्न थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. ज्या बाउलमध्ये आपण ब्रेड क्रम्स काढले त्यातच हे कॉर्नसुद्धा काढायचे आहेत. त्यानंतर हे उकडलेले बटाटेसुद्धा यामध्ये घालायचे आहेत. इथे आलं लसणाची पेस्ट करायची आहे. त्यानंतर मिरची बारीक चिरून घ्यायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची आणि हे सर्व यामध्ये घालायचं आहे. घरामध्ये लहान मुलं असतील तर मिरची थोडी मोठी चिरायची आहे, म्हणजे पॅटीस बनवताना मिरची बाजूला काढता येईल. लहान मुलं नसतील तर मिरची एकदम बारीक चिरून घेतली तरीही चालेल किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घेतली तरीही चालेल. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट इथे मी अर्धा चमचा घालते. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीप्रमाणे मीठ, अर्धा ते पाऊण चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस घातलं तरीही चालेल आणि अर्धा चमचा साखर. सर्व मिश्रण हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे पॅटीस फक्त मिरची घालून सुद्धा बनवू शकता किंवा मग लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्किप करून फक्त लाल तिखट घालून सुद्धा बनवू शकता. यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला हळद तिखट मिठाबरोबरच घालायचा आहे. माझ्याकडून राहून गेलेलं म्हणून मी आत्ता घालते. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. लाल तिखट आणि मीठ मला थोडं कमी वाटलं म्हणून मी आणखी थोडं घातलं. पॅटीसचं मिश्रण तयार आहे. आपण ह्याचे पॅटीस बनवून घेऊया. इथे मी 2 ते 3 ब्रेड स्लाइसचे ब्रेड क्रम्स करून घेतलेत आणि पॅटीस ठेवण्यासाठी एक प्लेट. यातलं थोडं मिश्रण हातावर घेऊन अशा प्रकारे ह्याची पॅटीस बनवून घ्यायची आहेत. मिश्रण हाताला चिकटत असेल तर हाताला थोडं तेल लावायचं आहे. तयार झालेला पॅटीस ब्रेड क्रम्समध्ये घोळवून मग प्लेटमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही हे पॅटीस तुम्हाला हवे असलेल्या साईजमध्ये बनवू शकता. हे पॅटीस चवीला खूपच छान होतात. अशा प्रकारे सर्व पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत. सर्व पॅटीस तयार आहेत. आता आपण हे फ्राय करून घेऊया. इथे मी डीप फ्राय करणार आहे. तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं तापलं आहे का हे पाहण्यासाठी मिश्रणाची एक लहान गोळी घेऊन तेलात टाकायची. गोळी वर आली की समजावं तेल चांगलं तापलं आहे. तेल चांगलं तापलं नसेल आणि पॅटीस जर तेलामध्ये सोडलेत तर ते कढईच्या तळाला चिटकतील आणि तेल जर खूपच जास्त तापलेलं असेल तर वडे टाकल्यावर ते करपतील. त्यामुळे तेल चांगलं तापलं आहे का ते चेक करूनच पॅटीस तेलामध्ये सोडायचे आहेत. आता मी गॅस कमी केलेला आहे. थोड्या वेळानंतर पॅटीस पलटून घ्यायचे. गरजेप्रमाणे गॅसची फ्लेम लहान मोठी करायची आहे. दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पॅटीस तळून घ्यायचे आहेत. पॅटीस तळून झालेले आहेत. हे काढून घेऊ.
याप्रमाणे सर्व पॅटीस तळून घ्यायचे आहेत. हे सुद्धा पॅटीस तयार झालेत, काढून घेऊया. मक्याचा सीझन चालू आहे, मार्केटमध्ये मके आलेले आहेत. सो ही रेसिपी जरूर ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन हिट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळतील.